फायनली मित्रांनो आता आली आहे पालखी। नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानखडे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आता सकाळचे वाजलेले आहे 8 आणि आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे। तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आज येत आहे पंढरपूरवरून श्री गजानन महाराजांची पालखी खामगावमध्ये आणि आम्ही करणार आहे मित्रांनो दुकानासमोर बुंदीचे पाकिट वाटप। तर मित्रांनो, आता मी चाललो मस्त गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी, काऊन की पालखी 11-12 वाजता येते, त्याच्यामुळे चला। तर मित्रांनो, एकदम छानपैकी दर्शन झालं आणि आता आपण जाऊ मस्त दुकानामध्ये। तर आता मित्रांनो पोहोचलोय दुकानामध्ये आणि दुकानामध्ये हा एवढा मोठा काच लावला। पालखी आली की मित्रांनो हर वर्षी खामगावमध्ये पाऊस पडते। तर मित्रांनो थोडा थोडा पाऊस झालेला आहे चालू। तर मित्रांनो आता झालेला आहे पाऊस चालू। फायनली मित्रांनो आता आली आहे पालखी आणि दुकानासमोर चालू आहे बुंदीचे पाकिट वाटप करणं। आता मित्रांनो मी आलो जेवण करण्यासाठी घरी आणि मस्त बुंदीचे पाकिट पण आणले 4-5 आणि इकडे आला आपला अथर्व। तर आता मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहे 10 आणि आता मित्रांनो मी चाललो श्रींच्या दर्शनासाठी नॅशनल हायस्कूल येते, काऊन की आज रात्रभर मित्रांनो खामगावमध्ये मुक्काम असते पालखी। फायनली मित्रांनो आता पोहोचलेलो आहे नॅशनल हायस्कूलसाठी आणि दर्शनासाठी गर्दी खूप जास्त आहे आणि अर्धा 1 घंटा मित्रांनो दर्शनाला आरामात लागणार। मित्रांनो गर्दी लय मोठी आहे आणि 2-3 घंटे मित्रांनो आरामात लागतात दर्शनासाठी। चला मित्रांनो आतमध्ये। तर मित्रांनो आतमध्ये गर्दी पहा किती आहे। चला मित्रांनो आतमध्ये जाऊ आता। आता मित्रांनो आपण लागू लाईनीमध्ये फटाफट।
आणि हे आहे मित्रांनो श्री गजानन महाराज संस्थांचे वाहनं. त्याच्यात आहे मित्रांनो ॲम्ब्युलन्स, ट्रक, गिक आणि बस. कोणी पालखीसोबत मित्रांनो जे जे लोक पैपी जातात ना, काही त्यांना मेडिसिन उपचारासाठी त्यासाठी ॲम्ब्युलन्स असते. काही कोणी पलटे धुलटे त्यासाठी. कोणाला चक्रा गिकरा आल्या की मग एस टीमध्ये बसमध्ये आराम करायला जातात. असं तर काही रस्त्यामध्ये मित्रांनो शक्यता होतच नाही, काऊन की गजानन महाराजांची कृपा असते. मित्रांनो एकदम छानपैकी दर्शन झालं आणि अर्धा घंटा लागला दर्शनासाठी. एकदम मस्त बघू शकता मित्रांनो गर्दी किती आहे. आता मित्रांनो आलो श्रींचा घोडा बघण्यासाठी. मागच्या वर्षी मित्रांनो 2 घोडे आलते, यावेळेस एकच घोडा आला पालखीच्या सोबत आहे मित्रांनो घोडा. तर आता मित्रांनो दर्शन करून आलो मस्त घरी. आणि उद्या सकाळी मित्रांनो मी चाललो पळपळी शेगावले. गजानन महाराजच्या पालखीच्या मागे 20 किलोमीटर पैपी जाणं पडते खामगाव टू शेगाव. चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.